1/2 आहे. 7 1/2 आहे. हा काय मला सांगा मिक्स फ्रॅक्शन आहे. आता या मिक्स फ्रॅक्शनला कशात कन्वर्ट करायचंय फ्रॅक्शन मध्ये. कसं करणार बघा. काय करत असतो आपण सुरुवातीला या दोन नंबरचा मल्टिप्लाय करायचा आणि तो लिहिताना आपण असा लिहू 7 × 2 आणि वरचा नंबर त्याच्यामध्ये प्लस करायचा म्हणजे प्लस मध्ये काय लिहिणार 1 लिहिणार. कसं करतोय बघा. या दोन नंबरचा म्हणजे हा होल नंबर आणि हा डिनॉमिनेटर या दोन नंबरचा मल्टिप्लाय करायचा न्यूमरेटर त्याच्यामध्ये प्लस करायचा आणि हा जो खालचा नंबर आहे तो जशाच्या तसा लिहायचा. आता सुरुवातीला करणार आपण मल्टिप्लाय म्हणजे काय 7 2 जा 14 मध्ये 1 प्लस करायचा 1/1 जर आपण लिहिलं तर हा 14 प्लस मध्ये 1 अपॉन मध्ये 2 आणि आता लास्ट स्टेप 14 मध्ये 1 प्लस करायचा म्हणजे 15 आणि अपॉन मध्ये 2 हा काय झाला तुमचा त्या ठिकाणी फ्रॅक्शन. आपण शिकतोय मिक्स फ्रॅक्शनला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. या ठिकाणी आता आपण एक स्टेप मिस करायची. कशी बघा सुरुवातीला या दोन नंबरचा मल्टिप्लाय करायचा 15 4 जा तिथे लिहिणार आपण 15 × 4 वरचा 3 प्लस करा अपॉन मध्ये 4. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक स्टेप न लिहिता आपण डायरेक्ट सोडवणार 15 4 चा किती 60 मध्ये 3 प्लस करा 63 अपॉन मध्ये किती 4. त्यानंतर थर्ड नंबरचं उदाहरण बघा. इथे दिलाय तुम्हाला 12 1/5. काय करणार बघा या ठिकाणी आता 12 × 5 प्लस मध्ये 1 अपॉन मध्ये 5. 12 5 चा किती सांगा 60 मध्ये 1 प्लस करा 61 अपॉन मध्ये किती 5. थर्ड नंबरचं एक लास्ट उदाहरण काय बघा. या ठिकाणी दिलंय तुम्हाला 20 6/5 दिला 7. मिक्स फ्रॅक्शन आहे फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. कसं करणार 20 × 7 प्लस मध्ये 6 अपॉन मध्ये 7. काय पटकन सांगा. हा होईल तुमचा 140 मध्ये 6 प्लस करा 146 अपॉन मध्ये 7. बघा या अगोदर मध्ये आपण शिकलोय मिक्स फ्रॅक्शनला फ्रॅक्शन मध्ये. आता शिकायचं आपल्याला फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. त्यासाठी एक सिंपल उदाहरण बघा. तुम्हाला दिला या ठिकाणी 15 आणि अपॉन मध्ये दिला या ठिकाणी 4. याचा अर्थ असा होतो 4 चा टेबल आपल्याला 15 पर्यंत म्हणायचा आणि मग हे तुम्ही रफ वर्क मध्ये करू शकता. बघा इथं 4 आहे आणि आपल्याला डिवाइड करायचंय 15 ला. आता मला सांगा 4 च्या टेबल मध्ये 15 आहे का यस ऑर नो नाहीये. त्याच्यापेक्षा छोटा नंबर कुठला आहे मला सांगा. 4 3 चा किती येईल 12. किती उरला सांगा 3 उरला. आता याला आपल्याला पुढे घेऊन नाही जायचं इथे स्टॉप करायचं. मग याला लिहिताना कसं लिहिणार. हा जो खालचा नंबर आहे तो तशाच तसा लिहायचा त्याच्यामध्ये अजिबात बदल करायचा नाही. जो रिमाइंडर आहे तो वरती लिहायचा आणि जो क्वेश्चन आलाय तो आपल्याला इथे लिहायचा आहे साइडला. म्हटल्यानंतर हा जो नंबर बनणार तो बनेल तुमचा मिक्स फ्रॅक्शन. सेकंड नंबरचं उदाहरण बघा. इथे दिलाय तुम्हाला 21 अपॉन मध्ये दिला 8. याला सुद्धा आपल्याला काय करायचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार बघा 8 ने डिवाइड करायचंय कशाला 21 ला. आता बघा 8 च्या टेबल मध्ये 21 आहे का यस ऑर नो नाहीये. त्याच्यापेक्षा छोटा नंबर 8 2 जा 16. 21 मधून जर 16 गेला किती उरेल सांगा 5 उरेल. आता याला पुढे घेऊन नाही जायचं आपल्याला डेसिमल मध्ये आन्सर नाही आणायचं. मग याला आपल्याला लिहायचंय कसं लिहिणार सांगा. हा जो नंबर आहे डिनॉमिनेटर ऍज इट इज लिहिणार. हा जो रिमाइंडर आहे तो इथे लिहिणार आणि जो क्वेश्चन आलेला आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे आणि हे तुमचं बनेल त्या ठिकाणी फायनल आन्सर. आता एक शेवटचं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ 85 आणि अपॉन मध्ये दिलाय तुम्हाला 16. काय करणार सांगा या ठिकाणी तुम्हाला 16 ने डिवाइड करायचंय. कशाला डिवाइड करायचंय 85 ला. आता बघा 16 च्या टेबल मध्ये 85 का त्यापेक्षा छोटा नंबर 16 5 जा 80. किती उरला इथे 5 उरला. मग याला लिहिताना लिहायचं कसं लिहिणार सांगा. हा जो 16 आहे तो तसाच तसा. हा जो रिमाइंडर आहे तो त्याच्या डोक्यावर लिहिणार आणि जो क्वेश्चन आला तो इथे लिहायचा
and this is your answer.